नमस्कार. आजच्या ब्लॉगमध्ये चाललो आहोत भारतातील सर्वात प्रसिद्ध आणि पवित्र तीर्थक्षेत्र तिरुपतीच्या बालाजीच्या दर्शनाला. या ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसेल बालाजी मंदिरातील परिसर, रस्त्यावरील लोकांचा प्रवास जे करत आहेत त्यांचं, भक्तांची आस्था, प्रवास व निसर्गमय सौंदर्य. हा ब्लॉग खास तुमच्यासाठी. घर बसल्या तिरुपतीचे दर्शन पसंत पडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वात आधी 6:30 वाजलेलं. सोडताना लवकरच सोडलेलं. मग नाश्ता करून घेतले. तिथे तिरुपती बालाजीला डोंगर चढून जाणार होतो आम्ही आणि आमचे फ्रेंड्स वगैरे आलेले. तिथंच खालती हळदी कुंकू सगळे ठेवलेले असतात. जे कोणी डोंगर चढून जात असतात ना, त्यांचं सगळं हळदी कुंकू कापूर वगैरे लावायचं असतं. तर फ्री टोकन म्हणून मिळते. इकडं आपण रांगेमध्ये थांबून टोकन घ्यायचं असतं. इतकं रश होतं. इकडे बघू शकता तुम्ही. टोकन मिळण्यासाठी प्रत्येक जागी ठेवले आहेत. मग आपल्याला किती वाजता दर्शन मिळतो, किती वाजता आम्हाला दर्शन मिळेल ह्यांचा अंदाज त्यांनी आपल्याला टोकनवर लिहिलेले असतात. स्टार्टिंग करताना इकडे एक छोटंसं मंदिर आहे. तिकडे सगळेजण पूजा करून नारळ वगैरे फुटतात. हे बघा तुम्ही इकडे बघू शकता. सगळीकडे म्हणजे कुंकवाचं आणि हळद पायऱ्याला लावूनच चढतात. इकडे गर्दी इकडे बघू शकता. हे सगळेजण पायरे चढूनच जाणार होते. बघा इकडे सगळ्यात आधी तिकडं छोटंसं एक मंदिर होतं. तिकडे एक दर्शन करून आत्ता पायऱ्या चढायचं असतं. प्रत्येक पायरीवर असं लिहिले आहेत की आपण किती पायऱ्या चढल्या आहेत. असं 2-3 ठिकाण आहेत. जसं पायऱ्या आपण चढून जातो त्या असं इथं आता 100 आपला पायऱ्या चढून झाले आहेत. चढताना काहीही त्रास होत नाही. तर फक्त आपण असं नॉर्मल चढत आहेत. कोणतरी असं गुडघ्यावरच चढून जात असतात. इथं लहान मोठे सगळे मूल येतात. हे बघा कुंकू आणि हळद सगळे असे लावत जातात. म्हणजे दुसऱ्यांदा येतात त्यांचा काहीतरी इच्छा पूर्ण होते ना, त्यांचं सगळं हे नेक्स्ट टाईमला असं करून घेतात. नाहीतर पहिल्यांदा पण आपण करून घेऊ शकतो. तर 250 पायऱ्या आपले झाल्या आहेत. सकाळीच आम्ही निघालेलो. 6:30 वाजलेला. हे बघा 600 पायऱ्या आम्ही चढलो आहोत. अजून 1788 पायऱ्या अजून चढायच्या आहेत. जसं आपण चढतो तसं म्हणजे सकाळी काय होत नाही. म्हणजे शांत वातावरण असतो. एकदम थंडवा गारवा असतो. आणि जर आपल्याला पाय दुखत असेल तर तिकडे जाऊन बसू शकतो. आणि प्रत्येक एक हे बघा 1000 संपले आता आमचे. थोडेफार पायऱ्या आपण चढल्यानंतर पाण्याचं व्यवस्थापन खूपच केले आहेत. हे बघा कसं छान कुंकू आणि हळद वगैरे लावून येत आहेत. प्रत्येकी पायऱ्याला कापूर पण लावणारे असतात. सकाळी लवकर निघालो आहोत. आजचा दिवस भक्तिभावाचा आहे. रस्त्यातील निसर्ग, घाट आणि उंच डोंगर हे सर्व खूपच सुंदर वाटत आहेत. तिरुमला मंदिर परिसरात आल्यानंतर मन प्रसन्न वाटतो. इथे भक्तांची गर्दी असूनही एक वेगळीच शांतता आणि आध्यात्मिक ऊर्जा जाणवते. आणि दर्शन घ्यायचं असते त्यावेळी ना, बालाजी महाराजचं दर्शन घेताना अक्षरशः सांगतो डोळे एकदम पाणावतात. म्हणजे आपलं इतकं दर्शन छान झालं ना, म्हणजे मिनिमम आपण 5 मिनिटं तर तिथं बसू शकतो. गोविंदा गोविंदा या गजराज भक्तांच्या ओठावरच एकच भाव, श्री व्यंकटेश्वरा. अजून आम्ही तिकडे पोहोचले नव्हते. अजून दारातच होतो. म्हणजे पायऱ्या चढत होतो. तिथे बाहेरचं एवढंच आपल्याला म्हणजे व्हिडिओ करायला मिळेल. तिथं गेल्यानंतर व्हिडिओ होत नाही. म्हणजे आपण परमिशन देत नाहीत. फोन आणि काही आपल्यासोबत आम्ही घेऊन गेलेलं असताना सगळं त्यांच्याकडे हँडओव्हर करायचं असतं. आणि आमचं बॅग पण आहे ते खालीच आम्ही दिलेले होते. म्हणजे तुम्ही पहिल्यांदा येत असेल तर तुम्हाला काहीतरी म्हणजे प्रॉब्लेम म्हणजे होईल असं काही होणार नाही. तिकडं सगळ्यांना कुठं कोणाला विचारलं तरी पण ते आपलं सांगतात. हे बघा आता इतकं लास्टचं पायरी चढत असताना इतकं पाय भरून आलेले. पण चढताना थोडं त्रास होणार. म्हणजे प्रत्येकी आपण बसूनच आलेले आहोत. हे आता शेवटचं आहे. हे शेवटची पूजा. इथं सगळं कोणाकोणाचं कुठल्या टायमिंगला आपल्याला सांगितले आहेत त्यांचे सगळं आता चढून आलेले नाही. फक्त रेस्ट करायला बसलेले आहेत. आणि कोणाला 1 वाजता, कोणाला 3 वाजता, कोणाला 4 वाजता असं सगळ्यांना ते चिठ्ठी काय देतात ना, तशा प्रकारे हँडओव्हर करतात. आणि
एक तास नंतर ग्रुप करून सगळेजणांना सोडतात. हे बघा किती जण बसले आहेत. भरपूर लोक आलेले आहेत. म्हणजे सगळे तिकडे टक्कल करून घेतात. हे बघा एका रांगेला असं सोडले ना, म्हणजे असं बराबर लवकरात लवकर जायला पाहिजे. तर आपलं फोन, पर्स जे काही आम्ही घेतलेलं सगळं त्यांच्याकडे हँडओव्हर केलो. मग नंतर दर्शन झाल्यानंतर हा तिरुपतीचा दर्शन बाहेरचा, म्हणजे आतलं आपल्याला दर्शन काही मिळणार नाही. खूप छान, म्हणजे एकदम मन प्रसन्न आणि भारी वाटला. हॉटेल्स वगैरे खूप छान आहेत. म्हणजे आपल्याला फ्री पण मिळेल आणि आपल्याला हे करायचं असेल तर ते पण मिळेल. आणि जेवणाचं वगैरे आहे. इकडे प्रसाद पण मिळतात. जेवण घेतलं ते पण चालते. साऊथ इंडियन थाळी मिळते. इडली, वडा, डोसा, गरमागरम चविष्ट कुठले आपल्याला आवडेल ते इकडे नाश्ता वगैरे सगळं मिळतात. 1-2 दिवस आपल्या इकडे स्टे करायला या. नक्की तुम्हाला सगळे कुठलेही स्थळ जागा आहेत ना, तिकडे आपण फिरू शकतो, बघू शकतो. हे बघा इथं बसून आपल्याला तिरुपतीसाठी खास दर्शन आहे. हे बघा व्हिडिओ आपल्यासाठी खास आहे. आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. धन्यवाद.